याच्यामध्ये सत्य काय आहे? आणि आपल्याला माहिती आहे एक सत्य, सत्यमेव जयते श्रुतीचं वचन सगळ्या लोकांना माहिती आहे. याचा अर्थ माहित नाही. सत्यमेव जयते एवढं म्हणतात, पण सत्य म्हणजे हेच मुळात कळत नाही का? सत्य म्हणजे ब्रह्मच एक फक्त सत्य आहे. त्रैलोक्यात ब्रह्म एकटंच सत्य आहे, नाही का? किंवा ज्याचा विजय आहे ते सत्य, नाही का? ज्याचा पराभव होतो ते सत्य असू शकत नाही. आणि मग एक जर पाहिलं तर ब्रह्म जगामध्ये सत्य आहे. खोटी वस्तू कामाची नाही, खरी वस्तू कामाची, हे तर आपल्याला माहिती आहे ना, नाही का? डुप्लिकेट वस्तू आणि खरी वस्तू काय? पाठीमागे एक अशी या प्रकारच्या त्या ऑनलाईन खरेदी असतात ना, ऑनलाईन. आणि म्हणले एक काय केला, 100 रुपयामध्ये फ्रीज, 100 रुपयामध्ये फ्रीज, मोठ्या जाहिराती. मग त्यांनी भरले 100 रुपये. 100 रुपयात फ्रीज म्हणलं नाही, घरामध्ये उड्या 100 रुपयामध्ये फ्रीज, नाही का? शेवटी फ्रीज आला ते होतं मोडकं, म्हणजे याला काही गावामध्ये मडके मिळत नव्हतं. म्हणे फसवलं त्यांनी, फसवलं. तू का फसला? कोणी आपल्या फसवीन, म्हणजे त्यांनी फसवलं, तू का फसला? हा म्हणजे त्याच्यावर केस करायची, पहिली केस तुम्ही करायची. त्यांनी फसवलं म्हणून त्याच्यावर केस नाही, पहिली केस तुझ्यावर पाहिजे, तू का फसला, तुझी अक्कल पुढे गेली होती. म्हणजे तुला थोडक्यामध्ये जास्त लाभ पाहिजे होता, फुकटचा लाभ पाहिजे होता, म्हणून तुझ्यावर केस, नाही का? आणि म्हणून तर हे तत्वज्ञान आहे. शास्त्राशिवाय आपल्याला ज्ञान कळत नाही, आणि ज्ञानाशिवाय मोक्ष नाही, आणि त्याशिवाय सुख नाही. म्हणून आपण लक्षामध्ये घ्यायचं, हे अवघड आहे थोडंसं. आणि जगामध्ये कोणती गोष्ट सोपी आहे तुम्हाला सांगतो. घर बांधणं सोपं आहे, बंगला बांधणं सोपं आहे, गाडी घेणं सोपं आहे. काही सोपं नाही जगामध्ये, पोट भरणं सुद्धा सोपं नाही. आणि हे तर ब्रह्मज्ञान नाही, पण हे सोपं आहे. आणि म्हणून कसं आहे, थोडंसं अवघड वाटतं आपल्याला. का? 24 तास सगळं आयुष्य आपलं शिवे देण्यात आणि शिवे घेण्यात, नाही का? त्यालाही शिव्या घेतल्या, शिव्या देण्या. एक बाई दुसऱ्या बाई भांडणं झाली, शिवे देत होती. एक शिवे देत होती, दुसरी गप होती. एवढ्या शिव्या दिल्या, एवढा राग आला, पण ती गपच. ती म्हणजे पाहिलं किती नालायक. तिचं तोंड, मी एवढं बोलते, तिचं तोंड उचकटतं का? म्हणजे तिनं सुद्धा 4-2 शिव्या द्यायला नको. आज मी 150 शिव्या दिल्या, तिने 4-2 शिव्या तरी द्याव्यात का नाही? म्हणजे किती नालायक पाहिलं काही. असं हे जग आहे, नाही? आणि म्हणून कसं आहे, तर इथं तत्वज्ञान आपण मग काय आहे, हेच आपल्याला सवय आपल्याला. हे कधी आपला ब्रह्म, आपल्या आजोबा पंजोबांना ब्रह्म माहीत नाही. म्हातारा किती शान असला, लय म्हातारा गप्पा मारते, त्या म्हणजे सांग ब्रह्म म्हणजे काय? ब्रह्म म्हणजे सांगता येईल, मोक्ष म्हणजे सांगता येईल. आणि तुम्हाला सांगतो की वर्णन करणं खूप सोपं आहे. वर्णन करणं, राजा म्हणणं खूप सोपं आहे, पण राजपद मिळवणं हे सोपं नाही. विजय म्हणणं, जय म्हणणं सोपं आहे, पण जय मिळवणं सोपं नाही, नाही का? परमार्थ म्हणणं सोपं आहे, कीर्तन करणं सोपं, प्रवचन करणं सोपं, नाही का? ज्ञानेश्वरी वाचणंही सोपं, सप्तेही करणं सोपं, पण मोक्ष मिळवणं सोपं नाही का? कीर्तन करणं लय सोपं येतो, रोज 2-2, 3-3 कीर्तनं करतो, शिफ्ट असतात त्याच्यासोबत, नाही का? काय रोज 2-2, 3-3 कीर्तन असतात. परंतु एवढंच करतो, परंतु मोक्ष मिळवतो का? सुटला का तू सांग, जगाला सोडवायला चालला, तू सुटला का? आणि म्हणून कसं आहे, हे अवघड नाही, नाही का? हे अवघड नाही, पण अवघड का वाटतं आपल्याला, नाही का? आपण कधी त्याचा विचार करत नाही. परंतु खरं माणसाला संसाराचं ज्ञान असावं का परमार्थाचं ज्ञान असावं, तर परमार्थाचं ज्ञान पाहिजे, नाही का? परमार्थाचं माणसाला ज्ञान पाहिजे, सुटण्याचं माणसाला ज्ञान पाहिजे.
उभा सगळं आयुष्य परमेश्वर देहच आपल्याला तेवढ्या करता दिलं, देह तेवढा करता दिला, मग देह कशा करता वापरावा? आत्मज्ञान होईपर्यंत थांबायचंच नाही. तिने विना जीवासू आपला तो एक देव करून ठेवा, तिने विना जीवासू करून नाही का येर माईक दुःखाची जनी ते नाही आधी आणि ती अवसाय म्हणून. आणि प्रत्येकानं देवाची प्राप्ती करून घ्या. नाही का? आणि हाच त्याला शहाणाचा ध्वनी घेतली नाही का. संत सज्जनी घेतली प्रचिती आणि आळशी मंदमती केली. संत सज्जनाने प्रचिती घेतली आणि परमार्थ करतो. 50 वाऱ्या झाल्या, 50 वाऱ्या झाल्या, एकही खाडा नाही, पण तो मुक्त झाला का? झाला मुक्त. त्याचा उपयोग ना. लग्नाला किती वर्ष झालं याला महत्व नाही. म्हणजे लग्नाला 10 वर्ष झाली, 20 वर्ष झाली, 30 वर्ष, 40 वर्ष झाली आमच्या लग्नात. आपण पुत्रप्राप्ती नाही, उपयोग काय त्याचा? पुत्रप्राप्ती जर नसेल तर त्याचा उपयोग आहे का काही? जसं किती वर्ष परमार्थ बोलतो याला महत्व नाही, पण तुला परमात्मा तू आत्मसात केला का, तू ब्रह्मस्वरूप झाला का, हे महत्वाचं आहे. आणि म्हणून तोच जगामध्ये शान आहे नाही का. आणि म्हणून जगी सर्व सुखी असं कोण आहे विचारी मला तूच शोधून. जगी सर्व सुखी असा कोण आहे विचारी म्हणा तूच. कोण सुखी? पण शोधून पाहिजे जगी सर्व सुख. आणि दुसरा अर्थ, जगी सर्व सुखी असा कोण आहे? कोणीच जगामध्ये सुखी कोणीच नाही. विचार जर केला तू सुखी आहे, तू म्हणजे कोण? तू म्हणजे ते ब्रह्म. आणि म्हणून त्रैलोक्यात ब्रह्म श्रेष्ठ आहे, श्रेष्ठ. सगळ्याचा अधिष्ठान ते ब्रह्म आहे. सगळ्याचा नाश आहे, त्या ब्रह्माचा नाश नाही. ते कधीपासून येईल? आणि म्हणून आपल्याला सुद्धा अशी अनुभूती पाहिजे. आपली अनुभूती काय पाहिजे? आपण जे स्वरूप म्हणतो त्याचा आपल्याला ऐल तीर सुद्धा दिसायला नको आणि पैल तीर सुद्धा दिसायला. त्या ब्रह्माचा ऐल तीरही दिसत नाही आणि त्या ब्रह्माला पहिले तीर सुद्धा नाही. आश्चर्य, आश्चर्य. आणि म्हणून शहाण्या माणसाने काय करावं? प्रपंच तुमचा होणारच, प्रपंच होणारच आहे. म्हणून परमार्थ करायचा. आज एवढं करून ठेवले घरामध्ये, टोपलं भरलंय आणि ते कोणी खायचं? श्रीखंड आणलाय, बासुंदी आणली, एवढं करून ठेवले, भजी पण आहे, एवढं केलं मग ते कोणी खायचं? आणि म्हणून काय सांगितलेलं आहे तर हे महत्वाचं आहे, हे महत्वाचं आहे. प्रपंच तेव्हा आपोआप होणार आहे. कोणी उपाशी राहत, उपाशी कोणी राहत नाही. एका वेळेला भजन बंद पडन तर माणूस उपाशी राहत नाही का. म्हणून कसं आहे तर शहाणा तो धनिक घेतो येते. रोज काय करायला पाहिजे? रोज आपण आंघोळ करतो, चहा घेतो, जेवण करतो आणि आपला उद्योग करतो. परंतु मुख्य गोष्ट कोणती? आपली मुख्य गोष्ट पोट आणि पाणी. पोट लागले पाठीशी, हिंडवी ते देश. या पोटा कारणे गा शिनरो ईर झाला. या पोटा कारणे गा शिनरो ईर झाला. पुढे काय? न मिळेची दाता कुणी जन्मदुःख निवारी. या पोटा कारणे गा शिनरो ईर झाली. न मिळेची दाता कोणी जन्मदुःख निवारी. मग असा दाता मिळाला नको. दाता कसा असावा? 10 लाख रुपये, 20 लाख रुपये, 50 लाख रुपये देणग्या देणारा नसावा. नवरा सुद्धा महिन्याला 50,000 देणारा नसावा. दाता सुद्धा कोण असावा? मोक्ष देणारा, ज्ञान देणारा, दुःख निवारण करणारा दाता असावा. म्हणून आता ज्याच्या त्याची हाती आहे. तुम्हाला 84 लक्ष योनीमध्ये पडायचं का ब्रह्मस्वरूपाला प्राप्त व्हायचं? वर्म्यामध्ये होरपळत जाऊन पडायचं का शांत अशा त्याचा शीतल शांतीचा गारवा घेऊन समाधानी व्हायचं? जास्त नाही टाकायचं, जास्त नाही. पण परमार्थ करावा
तर जीवनमुक्त होऊन जावं, नाही का. परमार्थ करावा तर जीवनमुक्त व्हावं. आज कच्चं काही कामाचं. हा. भात शिजायला टाकला, 5 मिनिटात वर काढला आणि पाहुण्या पुढे ठेवला, जमून का? जमून? तो सुद्धा शिजला पाहिजे, नाही का. भाकरी सुद्धा कशी पाहिजे. भाकरी तव्यावर टाकली, उलटी पालटी केली, लगेच ताटात वाढली, जमेल का? नाही. भाकरी कशी पाहिजे, पापोडा झाला पाहिजे. भाकरीला त्याला भाकरी म्हणतात, पापोडा यावा त्याला भाकरी म्हणतात, नाही का. मग तसा परमार्थ करावा तर त्या परमार्थाला, आणि म्हणून तर सज्जनाच्या म्हणजे संतांच्या मार्गदर्शनाखाली परमार्थ करायचा असतो. म्हणून मार्गी गेला तो तेथेच म्हणजे हरिपाटील हिरावला तुझे. जे गाडी चालवायला शिकायची ती ट्रेनर असवान मग गाडी चालवावी. एकानं काय केलं, घरची गाडी होती आणि माहिती रोज पाहिजे ती मुलगी होती, तेव्हा सांगतो सत्य घटना. ती मुलगी होती, घरची गाडी होती, ती रोज पाहिजे. भाऊ कशी गाडी चालवतो, पप्पा कशी गाडी चालवतात तिनं पाहिलं आणि स्वतः गाडी चालवायला गेली. उलटी पलटी गाडी झाली तर सगळं तोंड विद्रूप झालं. इतकी सुंदर मुलगी पण विद्रूप. म्हणजे ते सुद्धा कसं पाहिजे, ट्रेनिंग स्कूल आहेत ना तेवढं करता, ट्रेनिंग स्कूल आहे तेवढं करता, आणि RTOचं लायसन्स असतं, लर्निंग लायसन्स, आणि दुसरं परमनंट लायसन्स. ते असल्याशिवाय गाडी चालू नाही तर ॲक्सिडेंट. परमार्थ ते असे संतांच्या मार्गदर्शनाखाली परमार्थ करावा, नाही तर ॲक्सिडेंट झाल्याशिवाय आला. तेव्हा आता म्हणून तर काय मी उद्धार पावेन, काय कृपा केलं नारायण. आयशे तुम्ही सांगा संतजन करा समजून. तर माळ घालायची तर त्या गुरूंना त्यांच्याकडून मोक्षच घेऊन बाहेर पडायचे, तसं नाही. संतांकडे जायचं, तो मोक्ष घेऊनच बाहेर पडायचं. तिथे काही लाडू पेढे खायला नाही जायचं संतांना. कशा करता मोक्ष करता, संतांकडे जायचं, मोक्ष घेतल्याशिवाय बाहेर पडायचं नाही. याला परमार्थ नाही, बरोबर आहे ना.